शेती शेतकरी संकटात असताना सत्ताधारी शेतकरी विरोधी धोरणे राबवत असताना सर्व शेतकरी शेतमजूर यांनी एकत्रित येऊन प्रभावी लढा उभारणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन किसान सभेचे राज्य सहसचिव डॉक्टर अजित नवले यांनी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं केले। पुणे जिल्हा किसान सभेचे त्रैवार्षिक 10वे अधिवेशन शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं पार पडले। या अधिवेशनाचा समारोप करताना डॉक्टर अजित नवले बोलत होते। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला रास्त भाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, दुधाला हमीभाव मिळावा, हिरड्याला हमीभाव मिळावा, निराधारांची पेन्शन वाढवावी यांसारखे ठराव या अधिवेशनात एकमतानं संमत करून पुढील कामाची दिशा किसान सभेच्या या अधिवेशनात निश्चित करण्यात आली। या जिल्हा अधिवेशनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी केले। या प्रसंगी त्यांनी शेतकरी कर्जमाफी व इतर सर्व शेतकरी प्रश्नांची मांडणी करत पुढील काळात शेतकरी एकजूट भक्कम उभी राहण्याचे आवाहन केले। या उद्घाटन सत्रावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर, माकपा पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे, वडगाव रासाई ग्रामपंचायतचे सरपंच सचिन शेलार, C2 कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड वसंत पवार, SFI संघटनेचे नेते नवनाथ मोरे, लोकशाहीवादी युवक संघटनेचे नेते डॉक्टर ज्ञानेश्वर मोटे उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी या अधिवेशनाला शुभेच्छा देऊन शेतकरी लढ्याला पुढील काळात सर्व ते सहकार्य करू असं आश्वासन दिले। या अधिवेशनात मागील 3 वर्षाचा कार्य व आर्थिक अहवाल मांडण्यात आला। या अहवालावर चर्चा होऊन हा अहवाल एकमतानं संमत करण्यात आला। त्यानंतर पुढील कामाच्या अनुषंगाने ठराव मंजूर करण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.